नमस्कार. आजचा दिवस आहे नवरात्रीचा चौथा आणि आजचा कलर कुठला ओळखा? यस, बरोबर. आजचा कलर आहे ऑरेंज, म्हणजेच नारंगी. यस, देअर यू आर. नारंगी, ऑरेंज. ऑरेंज, नारंगी, लालसर आणि पिवळसर असा मिक्स होऊन हा कलर तयार झालेला असतो. आणि हा कलरकडे बघितल्यावर आपल्याला मनामध्ये उत्साह, स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होते. तुम्ही पहाटेचा जो सकाळचा सूर्य आहे, उगवता सूर्य किंवा मावळतीचा सूर्य आहे, त्यावेळेस त्याची ही छबी जी आहे नारिंगी रंगाची बघितल्यावर किती प्रसन्न वाटतं. सनराईज आणि सनसेट नेहमी पाहायला सर्वजण उत्सुक असतात. आणि शटरबग्स जे फोटोवाले आहेत, जे पापाराझी आहेत, ते तर ही मोमेंट क्लिक करायला असतातच. आणि आपल्या सातारचा महाबळेश्वरमध्ये सनसेट पॉईंट तुम्हाला माहीतच आहे. तर अशा हा उत्साहवर्धक कलर आहे नारंगी रंगाचा. तो आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आरोग्यामध्ये कशा स्वरूपात ऊर्जा निर्माण करतो याची आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या रीलमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं, नारिंगी रंग फळांमध्ये कुणाचा असतो? तर संत्र्याचा. यस. ऑरेंज तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. ऑरेंजमध्ये काय आहे? ऑरेंजमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि उत्साहवर्धक आवश्यक असलेलं, शरीरात आणि आपली त्वचा टवटवीत ठेवणारं, आपलं स्वास्थ्य एकदम ठणठणीत ठेवणारं विटॅमिन सी. यस. हे जे लिंबूवर्ग फळं आहेत त्यांच्यामध्ये काय असतं? विटॅमिन सी. तर आज आपण या सर्व जे मूलभूत घटक आहेत, विटॅमिन्स, जीवनसत्वे, जीवन आणि सत्व, लक्षात येते का तुमच्या? सत्वाचा अर्थ काय आहे? गाभा, त्यातला मेन पार्ट, बरोबर. तर आपले जे अन्न घटक आहेत, अन्न घटकांमध्येच जसे कर्बोदक आहेत, जसे फॅट्स आहेत, प्रथिनं आहेत, तसंच ह्या जीवनसत्वांचं पण महत्त्व आहे. याला आपण मायक्रो न्यूट्रियंट्ससुद्धा म्हणतो, बरोबर आहे. कसं असतं? थेंबे थेंबे तळे साचे. आणि हत्ती होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेचा रवा खाल्लेलं काय बाय, बरोबर. तसंच की तुम्ही किती खाता त्यापेक्षा त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे पदार्थ खाता आणि त्यातनं कुठली जीवनसत्व तुम्हाला मिळतात, हे ह्याचा महत्त्व आहे. जर जीवनसत्व विरहित आणि जंक फूड नुसतं खात राहिला तर आरोग्याची तुमच्या मोठ्या प्रमाणात हेळसांड होणार आहे. तर हे जीवनसत्व जे आहेत हे आपल्याला नेहमी सतत आरोग्यदायी आणि उत्साहवर्धक ठेवण्याचं काम करतात. त्यामुळं तुम्ही इतर सर्व बाहेरचं खाण्याऐवजी जो शास्त्रोक्त भारतीय आहार पद्धती आहे आणि प्रत्येकाच्या स्थळ परत्वे, म्हणजे पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, आसाम, त्या प्रदेशाप्रमाणे त्या भागामध्ये जे पीक उगवलं जातं त्याप्रमाणे तिथल्या लोकांची शरीराची यष्टी आणि जडणघडण होत असते. त्यामुळं कधीही विसरू नका, फळांमध्ये सगळ्यात जास्त मायक्रोन्यूट्रियंट्स असतात, जीवनसत्व असतात. त्यालाच आपण अँटीऑक्सिडंट जे घटक आहेत ते सुद्धा आपण म्हणू शकतो, की आपल्याला नेहमी तरोताजे ठेवण्यास मदत करतात.
तर सर्वांनी आहारामध्ये फ्रेश फ्रूट्स नेहमी घ्या, हिरव्या पालेभाज्या खावा आणि आपलं जीवन आनंददायी आणि समृद्ध करा आणि आरोग्यमय करा आणि दीर्घायू व्हा. नमस्कार.